कारण की अलीकडचा काळ फार भयानक आहे। या ठिकाणी सज्जन हो, फार वेगळं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रात उभं आहे, अखंड भारतात उभं आहे। आपण या ठिकाणी थेट माझ्या वाणीवर विश्वास दाखवलाय म्हणून आपलं धन्यवाद आहे। पण काही ठिकाणी आमची कीर्तनं घेऊन कॅन्सल झाली। म्हणजे काय झालं आता बघा तुम्ही, हमला कुठं झालाय? या ठिकाणी दहशतवाद्यांचा हमला काश्मीरमध्ये झाला। तिथे विचारलं गेलं, ही आपल्यासाठी फार दुर्दैवी गोष्ट बरं का, फार दुःखदायी आणि क्लेशदायी गोष्ट आहे। या ठिकाणी जम्मू काश्मीर मध्ये जो हमला झाला, खऱ्या अर्थानं हमला होण्याचा विषय तो वेगळा आहे, पण हिंदू आहे म्हणून मारणं हा विषय सगळ्यात महत्त्वाचा। लक्षात नाही का, हा विषय आमच्यासाठी फार भावनिक विषय आहे आणि हा विषय याच्यासाठी बोलावा लागेल सज्जन हो, हे कुणाचं मन दुखवण्यासाठी नाही बोलत। पण जर आम्ही काही वर्षांपूर्वी एक गोष्ट ऐकत आलेलो आहे की दहशतवाद्यांना, आतंकवादींना यांना धर्म नाही, यांना जात नाही। तर यांना धर्म नाही, यांना जात नाही, तर धर्म विचारून का मारावं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्यांना गोळी लागली, जे ग्रतप्राण झाले, या सर्वांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हा खऱ्या अर्थानं आमच्या भारतासाठी ही पाहिली तर फार क्लेशदायक गोष्ट यासाठी सज्जन हो, एवढी सर्व सुरक्षा सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे, तरी काही गोष्टींना या ठिकाणी सज्जन हो आज कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले महाराज, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली। समोरासमोर गोळ्या मारल्या गेल्या हो, समोरासमोर गोळ्या मारल्या गेल्या। मला काय म्हणायचंय सज्जन हो, मग आम्हाला असं जाणवतं, आम्ही रोज छत्रपती शिवाजीराजे, रोज धर्मवीर शंभूराजे कीर्तनात सांगतो आणि आमचं प्रामुख्यानं सांगण्याचं हे वाक्य आहे की छत्रपती शिवाजीराजेंची युद्ध ही स्वराज्यासाठी होती, बरोबर? मग छत्रपती शिवाजीराजेंची युद्ध जर स्वराज्यासाठी होती, तर आता एक प्रश्न मोठा पडलाय की आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मुघल यांची युद्ध स्वराज्यासाठी होती, महाराष्ट्र घेण्यासाठी होती का धर्म प्रस्थापित करण्यासाठी होती? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। लक्ष देऊ नये का, ज्याला या प्रश्नाचं उत्तर कळलं तो लय भाग्यवान, नाही हुशार आहे, एवढं सोपं नाही। जर महाराज इथं जर परकीयांची आक्रमण ही फक्त महाराष्ट्रच घेण्यासाठी झाली, तर या ठिकाणी आज जम्मू काश्मीर ठिकाणी धर्म विचारून मारलं, याचा अर्थ परकीयांनी आक्रमण ही धर्म प्रस्थापित करण्यासाठी केली। लक्षात नाही का, आणि मग याच्यासाठी आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि हे फार आमच्यासाठी गरजेचं आहे। याच्यासाठी प्रत्युत्तर द्यावं असं लागेल सज्जन हो। याच्यात वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा रोल आहे। वारकरी संप्रदायात सगळ्यात मोठा रोल यासाठी आहे कारण की वारकरी संप्रदाय सगळ्यांना घेऊन चालणारा वारकरी संप्रदाय, इथं जात पंथाचा भेद नाही। आज आमच्या या लेकी सगळ्या उभ्या आहेत, ही लेकरं उभी आहेत। आई आता तुमच्याकडे मोठी जबाबदारी धर्माची, मी म्हणत नाही तुम्ही तलवारी द्या लेकरांना हातात, पण आपली लेकरं जर टाळ घेऊन उभी राहिली तरी धर्माच्या कामाला उभी आहेत। लक्ष नाही, ती टाळ घेऊन उभी राहिली ना तरी धर्माच्या कामाला उभी आहेत। आणि मला माहिती आहे सज्जन हो, याचं प्रत्युत्तर अहो ते पाकिस्तानचं एक याडपाट आहे, तो म्हणला तुमचे पोलीस बांधून ठेवा, आमचे काही येतील सगळे तुमचा भारत नेस्तामूल करतील। त्याचं नाव नाही घेत बरं का या व्यासपीठावर, हे व्यासपीठ लय पवित्र आहे। थोडंसं प्रल्हाद महाराज मी मोकळं कीर्तन करणार आहे, ऑन कॅमेरा 3 शूटिंग चालू आहेत, मैं किसको डरता नाही, काय नाही काय नाही। माझं कीर्तन असं असते, प्रत्येक कीर्तन शेवटचं म्हणून चालतो। रामेश्वर महाराज आम्ही या गोष्टी बोलल्या पाहिजेत, रामेश्वर महाराज ना बरोबर ना, हा या गोष्टी आम्ही बोलल्या पाहिजेत। या गोष्टी बोलल्या नाहीत तर मागचे दिवस पुढे यायला फार वेळ लागणार नाही। लक्षात नाही का, पुन्हा एकदा आपल्या नरड्यावर तलवारी ठेवतील, पुन्हा एकदा बंदुकी डोक्यावर ठेवतील आणि पुन्हा एकदा कत्तलखाने उभे राहतील। या सगळ्या गोष्टी संपवायच्या असतील तर आम्हाला धर्मावर बोलावं लागेल, आम्हाला धर्मावर बोलावं लागल। आणि म्हणून हिंदुत्व हा सगळ्यात मोठा धर्म या जगाच्या पाठीवर मानला गेला। का माहितीये का, हिंदुत्वाची तत्व आहेत ती सगळ्यांना सांभाळून घेण्याची तत्व आहेत, सगळ्यांना सांभाळून। अहो मला सांगा ना, आज तुमच्या मनात जरी जात आली असती तरी मुसलमानाचा माणूस इथं बोलावला असता का? लक्षात नाही का मला काय सांगायचंय, जर तुम्ही मुस्लिम व्यक्तीला कीर्तनाला उभं केलं, तुम्ही प्रेम देताय, याचा अर्थ हिंदुत्व कधीच जातीभेद करत नाही। लक्षात नाही का, कारण आपण सगळे हिंदू आहोत, हिंदू आहोत। मग जर हिंदू धर्माने जातीभेद केला नाही, मी कुठल्या धर्माला नाव नाही ठेवत, ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याला अभिमानच असावा आणि नक्कीच असावा। पण सज्जन हो, ही फार दुःखदायी घटना आहे। लहान लहान लेकरं आज अनाथ झाली असतील, आज केवढा मोठा प्रसंग ओढवला। पण हा तर ते युवराज महाराज, ते पाकिस्तानचा तो एक जण म्हणला, हा तुम्ही फक्त पोलीस बांधून ठेवा आणि मग बघा आमचा पाकिस्तान तुमचा भारत नेस्तानाबूत करेल। ते एअरपोर्टाला म्हणावं पोलीस नाही, आमचे गडी बी बांधून ठेवतो, या रणरागिणीच्या मनगटात एवढी ताकद आहे, अख्खा पाकिस्तान नेस्तानाबूत करते। लक्ष नाही का मला काय सांगायचंय, आज तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे प्रत्येकाने सज्जनाव। हे सांगायचं तात्पर्य असेल, अहो माझं कीर्तनच असेल, मी हैदराबादला अफजल खान पडतो, ही दाढी काय अफजल खानाची काय? गेले काय घरी तुम्ही?
महाराजांच्या मावळ्याची दाढी लक्ष देऊ नाही का? ते एक येड आहे तिकडे, तो म्हणला जरा आवाज द्या बरं. हा, तो म्हणला हम घर घर में अफजल पैदा करेंगे. साहेब त्याला तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर, पण आमचे शिवरायांचे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे. ही ताकद या मावळ्यांची लक्ष द्यायची. महाराष्ट्र 18 पगड जाती आणि 12 बोलीत यांनी समृद्ध झाला. मग आम्ही कुठून आलो? आम्ही पाकिस्तानातूनच आलोय का? एक जणांनी मला काल परवा फोन केला, म्हटले महाराज जम्मू काश्मीर मध्ये हमला झाला, तुमच्या कीर्तनावर काय फरक झाला का? म्हणलं माझ्या कीर्तनावर फरक व्हायला आणि हमल्याचा आणि कीर्तनाचा काय संबंध तरी का? नाही म्हणले. लोक म्हणले मग मुसलमानाचा नाही बोलवायचं. अरे म्हणलं ते तुझ्या मनात आलं, बाकीच्यांच्या नाही आलं. लक्ष नाही का मला काय म्हणायचे सज्जना? अहो आम्ही काय आदिल निजाम कुतुब मुघल यांच्याकडून इथं आलो का? आमची परंपरा आहे का? संत कबीर, शेख मोहम्मद बाबा आणि अनगड शाह फकीर ही जी सुफी संतांची परंपरा या मातीत समृद्ध झाली. अनगड शाह फकीर म्हणजे संत परंपरेतले जगद्गुरु तुकोबारींच्या समकालीन. संत कबीर सगळ्यांनाच माहितीये. शेख मोहम्मद बाबा तुकोबारांचं कीर्तन चालू झालं, मंडपाला आग लागली. शेख मोहम्मद बाबांना तिकडे कळलं मंडपाला आग लागली. शेख मोहम्मद बाबांनी हात सोडले आणि मंडप तिकडे विझला. ही शेख मोहम्मद बाबांची या ठिकाणी किमान लक्ष नाही का? ते सांगितलं कशापायी? या संतांनी एक वेगळी परंपरा इथं समृद्ध केली या महाराष्ट्रात. आणि म्हणून आम्हाला या सर्व गोष्टी बोलाव्या लागतील. आणि निश्चितच खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा त्याच छत्रपती शिवाजी राजांच्या हिंदुत्वाची गरज आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आहे. आज गरज आहे धर्मवीर शंभूराजांच्या हिंदुत्वाची गरज महाराष्ट्राला आहे, जो सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी मोठं कार्य करल. लक्ष देऊ नाही का? आणि याच्या मागे एवढंच उद्देश आहे. मला काय म्हणायचंय, आपल्याला कळलं पाहिजे हिंदुत्व, खरंच कळलं पाहिजे महाराज. बघा ना, मी कुठल्या धर्म, आपण आता गावाकडे कसं होतंय, मुस्लिम समाज, मराठा समाज किंवा अदर सगळे समाज सगळे मिळून एकवटून राहतात. इथं काय जाती धर्माचा विषय जास्त येत नाही. काही ठिकाणी थोडासा विषय होतो, पण लक्ष देऊ नका. मला काय सांगायचंय, याचं तात्पर्य असं आहे सज्जन हो, तुम्ही कोणी आहे, तुमचा एखादा जोडीदार मुस्लिम समाजाचा असाल ना, त्याच्या छोट्या 5 वर्षाच्या पोराला तुम्ही कलमा विचारा, त्याला तुम्ही नमाज विचारा, त्याला इतिहास. आणि आपल्या 35 वर्षाच्या टोनग्याला गायत्री मंत्र येत नाही. नाही कळलं का तुम्हाला? हे जड जाते का? हे बोललं पाहिजे. आपल्याला का नाही आलं पाहिजे? आपल्या धर्माबद्दल का नाही आली पाहिजे? आपल्या लेकरांना ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आईलीच पाहिजे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आणि आत्मरूपा. आज या लेखी तो उभे आहेत ना, ही महाराष्ट्राची शान आहे. ती लक्ष नाही का? यांच्या हातात महाराष्ट्र आहे. ही लेकरं उभी आहेत ना, यांच्या हातात महाराष्ट्र आहे सज्जनाओ. आणि म्हणून आपण हे सज्जनाओ जपण्याचं काम करू. प्रल्हाद गुरुजी, तुम्ही हे सप्ताह करणं म्हणजे धर्माचं काम आहे. हे काय एवढं सोपं आहे का? अहो एका दिवसाचं कीर्तन म्हणजे एका मुलीचं लग्न, एका दिवसाचा खर्च, एवढं सोपं नाही सज्जनाओ. एवढं संघटन करतं. बरं तुम्ही मला हे म्हणायला लावलं नाही बरं का, मी माझ्या मनाने म्हणतोय. म्हणजे लोक मला म्हणतात महाराज अर्धा तास आधी या. आणि काय होते माहिती गुरुजी, अर्धा तास आधी आल्यावर मोखार बेजार करतात. ह्याचं नाव आलं पाहिजे, त्याचं नाव आलं पाहिजे, माझं नाव आलं पाहिजे. प्रल्हाद गुरुजींनी मला एकदा बी नाव सांगितलं नाही सांगायला. मीच उलट त्यांना म्हणलो महाराज नाव घ्यायचं. ही मोठ्या मनाची माणसं आहेत. ते म्हणले महाराज फार सुंदर समाज आहे, फार चांगली लोक आहे, सगळे मिळून कार्यक्रम करतात, म्हणून कार्यक्रमाची उभारणी फार मोठी आहे. लक्ष देऊ नाही का? आणि सगळ्यांच्या ताकदीने म्हणले एकटे प्रल्हाद महाराज नाही करत, आमचं काहीच नाही. आम्ही सुरुवात केली, पण सगळ्यात महत्वाचं योगदान या बसलेल्या श्रोत्यांचं आहे. म्हणून या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आहे. आपण धर्माच्या कामाला एकवटून काम करतात. सगळ्या कीर्तनकारांनी चांगली चिंतन मांडलीत, एक नंबर. लक्ष नाही का? आज थोडी वेगळी जबाबदारी घेऊन आले. धर्माचे पालन करणे पाखंड खंड, हेची आम्हा करणे काम. बेस कमी करा, बीज वाढवावे नाम. सज्जन हो, धर्माचं तसं प्रमुख काम पाहिलं गेलं तर नामस्मरण, देवाचं नाम घेणं हे एक धर्माचं काम आहे. लक्ष नाही का? ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे. आणि उद्धव महाराज धर्माचं काम करायला एवढ्या लांब तुकोबार आहे. धर्माचंच काम करायला आले. बुडते हे जन नदे खवे डोळा म्हणून तुकोबार इथले नाही, तुकोबार आले कुठून याच्यासाठी प्रमाण आहे. आम्ही
काढीन मग काय आता. आम्ही वैकुंठवासी आलो कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. सजनाहो, झाडू संतांचे मार्ग आणि आड राणी भरले जग. या आड रणात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. रामेश्वर गुरुजी तुकोबा इथले नाहीत, वैकुंठातून आलेत. अजून मोकळच बोलू का, तुकोबा येतच नव्हते. ते विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागल. तुका म्हणला देवा मृत्यू लोकातील लोक लय वांगाळेत, चांगलं काम करायला लागलं की माग वरत्यात, जाणार नाही म्हणले मी त्यांच्यात. देव म्हणले तुका अरे ती वांगाळ मीच बांध. वांगाळ कळलं ना तुम्हाला? हो, लाडकी बहीण योजना. वांगाळ कळलं का नाही कळलं? वांगाळ म्हणजे आपल्यातला एखादा पुढे जायला लागला की आपलीच माग वरत्यात. आजपर्यंत लय मोठा प्रश्न आहे. आज लक्ष नाही का सजनाव, एखादं चांगलं आणि त्यातल्या त्यात लय राजकारणात राजकारण नाही राहिलं. आमच्याकडे लय राजकारण आहे. हे म्हणजे एवढं रगिले ते कुणालाच रेंजला नाही. त्यांनी जर ठरवलं गायकाला नीट गाऊन द्यायचं नाही, ते कुणालाच प्रमाण नाही तुला. आणि ते मुद्दा म्हणून करीत तसे. ते पकवाजाने जर एखादा बोल वाजवला त्याला म्हणतो आडवच वाज. आता वाजू दे ना, वाजवतोय तर घेतोय आनंद. तो आपलं कीर्तन कर पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहते. वस्ती कर वस्ती आला प्रात. आता जे आमचं काम आहे ते आम्ही करायचं. म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगायला नको. कीर्तन करायचं, जे मिळलंय ते व्यवस्थित घ्यायचं, व्यवस्थित आहे का बघायचं. म्हणजे केला असणार लक्ष. एवढ्या लांब मुलाला सोपं घरी का 600-700 किलोमीटर. अहो कुठून निघाले, केव्हा निघाले आम्ही सरळ. जशी तुम्ही आमची वाट बघता ना तसं आम्हाला इथं लवकर पोहोचायचं असतं. सज्जनाव लक्ष नाही का, फार मोठा प्रवास असतो. एवढी नजर चुकली ना तरी आम्ही घरी जात नाही. हे सांगायचं तात्पर्य सज्जनाव. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात विठोबा जाणार नाही मृत्यू लोकात. विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागेल, तुला धर्माचं काम करावं लागेल. तुका तिथं जाऊन तुला जगाला, या समाजाला, यांना तुला धर्म समजून सांगावं लागेल. आणि धर्माचं काम म्हणजे भगवंताची भक्ती, देवाचं नामस्मरण, हे धर्माचं काम आहे. तुका म्हणला देवा खरं सांगू का, जाईल बर का देवा, पण लई स्पर्धा आहे मृत्यू लोकात. एवढी स्पर्धा आहे. ही स्पर्धा का सांगितली, आम्ही रोज स्पर्धा अनुभवतोय. आमची ही सगळी गायक मंडळी आता मित्र मंडळी आहेत म्हणून. नाही तर परवा दिवशी एक कीर्तन झालं गुरुजी बर का उद्धव बाबा. आणि मला एक गायक येऊन सहज म्हणला महाराज कशी काय जिरावली बाजूच्याची. जिरवाय आलता होय रे इथं. तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे महाराज त्याला माझ्या माग म्हणता नाही आलं. एक मोठी गोष्ट सांगतो महाराज, माग म्हणता आलं नाही हा खरा परमार्थ नाही, सोबत म्हणता आलं पाहिजे हा खरा परमार्थ.